हॅलो स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये उद्योजकतेची मूलतत्वे, फंडामेंटल ऑफ एंटरप्रेन्युअरशिप याचा दुसरा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. नाव आहे रूरल अँड ॲग्रो एंटरप्रेन्युअरशिप, ग्रामीण उद्योजकता आणि शेतीविषयक उद्योजकता. यामध्ये बघा, ग्रामीण उद्योजकता म्हणजे काय सांगितले तुम्हाला याच्या इंट्रोडक्शन मध्ये. भारतातील उद्योजकतेचा विचार ग्रामीण उद्योजकतेशिवाय होऊ शकत नाही. लक्षात घ्या, भारतामध्ये जी उद्योजकता आहे त्याचा विचार हा ग्रामीण उद्योजकतेशिवाय होऊ शकत नाही. ग्रामीण उद्योजकतेचे स्वरूप व प्रश्न हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ग्रामीण उद्योजकता जी आहे, जे काही ग्रामीण भागातील उद्योजक असतील किंवा त्यांचे व्यवसाय जे असतील त्याचं स्वरूप जे असतं ते स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे प्रश्न जे आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एका बाजूला परंपरेमध्ये जखडलेली व समस्यांनी वाढलेली शेती, तर दुसऱ्या बाजूला नवीन पिढीने सर्जनशील पद्धतीने सुरू केलेल्या सुधारणा, असं संमिश्र चित्र आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येत असतं. ओके, काय तर एका बाजूला परंपरागत शेती करणारे लोक व दुसऱ्या बाजूला नवीन पिढीने सर्जनशील पद्धतीने सुरू केलेल्या वेगवेगळ्या सुधारणा, असं संमिश्र चित्र आपल्याला ग्रामीण भागाचं दिसत असतं. बघा, ग्रामीण भागामध्ये काही लोक असे असतात की ती परंपरागत पद्धतीने शेती करत असतात. ओके, डेव्हलपमेंट थोडी सुद्धा नसते. आणि काही लोक असे असतात की ते आधुनिक पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी यूज करून शेती करून मोठ्या प्रमाणात सक्सेस होत असतात. ओके, सो ग्रामीण उद्योजकतेची संकल्पनामध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामीण लोकांकडून निर्माण केलेली उद्योजकता म्हणजे ग्रामीण उद्योजकता होय. लक्षात घ्या, MCQ ला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ग्रामीण भागामध्ये ग्रामीण लोकांकडून निर्माण केलेली उद्योजकता म्हणजे ग्रामीण उद्योजकता होय. याचा अर्थ असा की ग्रामीण उद्योजकतेचे कार्यक्षेत्र खेड्यामध्ये असते व व्यवसायाची मालकी खेड्यातील जनतेकडे असते. लक्षात घ्या, ग्रामीण उद्योजकतेचे कार्यक्षेत्र हे खेड्यामध्ये असते. ओके, ग्रामीण उद्योजकतेचं कार्यक्षेत्र जे असतं ते खेड्यामध्ये असतं, परंतु त्या व्यवसायाची जी मालकी असते ती खेड्यातील लोकांकडे असते. ओके, प्रत्यक्ष शेतीमधील उद्योजकता हा ग्रामीण उद्योजकतेमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लक्षात घ्या, प्रत्यक्ष शेतीमधील उद्योजकता हा ग्रामीण उद्योजकतेमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय ग्रामीण भागात उद्योगांचा विकास होणे हाही महत्त्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष शेतीमध्ये असणारा उद्योग हा ग्रामीण उद्योजकतेचा महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण उद्योजकता आहे म्हटल्यानंतर यामध्ये कसले उद्योग येणार? शेतीशी रिलेटेड असणारे उद्योग हे सगळे ग्रामीण उद्योजकतेमध्ये येतात. त्याचबरोबर या ग्रामीण भागात उद्योगांचा विकास होणं हाही तेवढाच महत्त्वाचा आहे. ओके, खादी व ग्राम उद्योग विकास सुद्धा ग्रामीण उद्योजकतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. खादी व ग्राम उद्योग विकास हा ग्रामीण उद्योजकतेचा महत्त्वाचा घटक आहे. लक्षात घ्या, MCQ ला विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. त्याचबरोबर शेती किफायतशीर व्हावी असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते व त्यासाठी तो प्रयत्नशील असतो. ओके, आपली शेती ही किफायतशीर व्हावी, आपल्याला कमी किमतीमध्ये आपला चांगला माल यावा आणि आपण जास्तीत जास्त किमतीला तो माल विकून जास्तीत जास्त नफा मिळवावा असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं. ओके, आणि त्यासाठी तो प्रयत्नही करत असतो. काही शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या वाहनाचा उपयोग करत असतात. म्हणजे काही शेतकरी हे उत्पादन वाढवण्यासाठी
जे काही अशी पिकं असतात की ज्याच्याद्वारे आपल्याला जास्त उत्पादन मिळू शकतं त्याचा उपयोग हे करत असतात. तसेच कल्पकतेचा उपयोग करून उत्पादन वाढवता येतं. ओके, कल्पकता जी आहे त्या कल्पकतेचा उपयोग करून उत्पादन हे वाढवता येत असतं. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही शेतकरी हे प्रयोग करत असतात. लक्षात घ्या, उत्पादनाचा खर्च हा कमी यावा म्हणून काही शेतकरी वेगवेगळे पर्याय अवलंबत असतात. शेती ही निसर्गाची प्रयोगशाळा आहे. लक्षात घ्या, शेतीला निसर्गाची प्रयोगशाळा असं म्हटलंय. MCQ ला तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. योग्य प्रकारे नियोजन करून शेतीला व्यवसायाचा दर्जा मिळवून देणारे शेतकरी हे उदयास येत असतात. यांचा विकास हा मोठ्या प्रमाणात होत असतो. लक्षात घ्या, कोणत्या शेतकऱ्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणात होतो, तर योग्य प्रकारे नियोजन करून शेतीला व्यवसायाचा दर्जा मिळवून देणारे जे शेतकरी असतात त्यांचा विकास मोठ्या प्रमाणात होत असतो. बघा काय सांगितले, शेती ही किफायतशीर व्हावी असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं व त्यासाठी तो प्रयत्नही करत असतो. शेतीतून जास्तीत जास्त नफा मिळावा, जास्तीत जास्त उत्पादन मिळावं यासाठी शेतकरी हे जास्तीत जास्त उत्पादन देत असणाऱ्या पिकांचा अवलंब करत असतात. त्या पिकांचं उत्पादन घेत असतात. ओके, तर काही शेतकरी असे असतात की उत्पादनाचा खर्च जो येणार आहे तो कमी येण्यासाठी, उत्पादनाचा खर्च जो होणार आहे तो कमी होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग ते करत असतात. त्याचबरोबर शेतीला निसर्गाची प्रयोगशाळा असं म्हटलं गेले. योग्य प्रकारे जर नियोजन करून शेतीला व्यवसायाचा दर्जा निर्माण केला तर तो शेतकरी नक्कीच यशस्वी होणार आहे. ओके, सो हे आपण बघितलं. ग्रामीण उद्योजकता म्हणजे काय, शेतीशी रिलेटेड असणारे उद्योग हे ग्रामीण उद्योजकतेमध्ये येतात. त्याचबरोबर त्या उद्योगाचा व्यवसाय होणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं ग्रामीण उद्योजकतेमध्ये. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे ग्रामीण उद्योजकतेचं महत्त्व. काय काय पाहिलं आपण यामध्ये, ग्रामीण उद्योजकता म्हणजे काय, त्याची संकल्पना. ओके, त्यानंतर आपण बघूयात की ग्रामीण उद्योजकतेला कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात. ओके, कोणत्या अडचणी आहेत किंवा कोणत्या समस्या आहेत त्यांना ग्रामीण उद्योजकतेला त्यांना सामोरे जावं लागत असतं. ओके, तर त्यामध्ये पहिली समस्या आहे ती म्हणजे बघा, शहरी उद्योजकाच्या तुलनेत ग्रामीण उद्योजकांपुढे अनेक पद्धतीच्या समस्या असतात, आव्हाने असतात आणि ती पार करून ग्रामीण उद्योजकाला व्यवसाय हा यशस्वी करायचा असतो. त्यामध्ये कोणत्या समस्या असू शकतात, तर पर्यावरणातल्या समस्या येणार त्याच्यामध्ये ग्रामीण उद्योजकतेमध्ये, कारण ग्रामीण उद्योजकता ही शेतीशी रिलेटेड असते. त्यामध्ये पर्यावरणाच्या समस्या येतात. त्याचबरोबर त्यामध्ये व्यक्तिगत काही समस्या असू शकतात, सामूहिक समस्या असू शकतात आणि संस्थात्मक समस्या असू शकतात. त्यामध्ये पर्यावरणीय समस्या आपण सगळ्यात अगोदर बघूया. ओके, सो पर्यावरणातील समस्यामध्ये काय होतं, भारतामध्ये बाह्य पर्यावरणामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील पर्यावरणामध्ये विशेष आपल्याला त्रुटी ह्या आढळून येत असतात. मग कोणत्या त्रुटी असू शकतात ग्रामीण पर्यावरणामध्ये पहिली आहे त्रुटी म्हणजे पायाभूत सोयी तुटपुंजा. बघा, आता ज्या काही व्यवसायासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा असतात
त्या अतिशय कमी प्रमाणात असतात. ओके, ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये काय सांगितले तुम्हाला यामध्ये? वीज, पाणी, रस्ते, वाहतुकीच्या सोयी, माल साठवणुकीच्या सोयी, माहिती, संदेशवहनाच्या सोयी इत्यादी मूलभूत गोष्टी योग्य प्रमाणात व योग्य दर्जाच्या उपलब्ध होत नाहीत. काय सांगितलंय बघा, ग्रामीण भागामध्ये वीज असेल, पाणी, रस्ते, वाहतुकीच्या सोयी, माल साठवणुकीच्या सोयी, माहिती, संदेशवहनाच्या सोयी ह्या मूलभूत गोष्टी योग्य प्रमाणात व योग्य दर्जात उपलब्ध होत नाहीत व्यवसायासाठी. आणि व्यवसायासाठी वीज, पाणी, रस्ते, वाहतुकीच्या सोयी, माल साठवणुकीच्या सोयी, त्यानंतर माहिती, संदेशवहनाच्या सोयी ह्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या की अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि व्यवसाय करण्यासाठी जर ह्या वस्तू नसतील तर व्यवसाय हा आपला चांगल्या पद्धतीनं तयार होणार नाही किंवा यशस्वी होणार नाही. ओके, सो यासाठी ह्या वस्तू कमी प्रमाणात आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येत असतात. ग्रामीण भागामधले असणारे रस्ते हे चांगले नसतात, त्यामुळं आपण माल वाहतुकी हव्या त्या वेळेमध्ये, योग्य त्या वेळेमध्ये करू शकत नाही. त्याचबरोबर संदेशवहनाच्या सोयी ह्या चांगल्या प्रमाणात नसतात किंवा नसतातच. काही खेड्यामध्ये तर संदेशवहनाच्या सोयीच नसतात. वीज ही काही वेळेपुरतीच मर्यादित असते किंवा रात्रंदिवस काही दिवस तर वीजच नसते काही खेड्यांमध्ये. पाण्याचे प्रॉब्लेम हे मोठ्या प्रमाणात खेड्यामध्ये दिसून येतात आपल्याला. ओके, साहजिकच व्यवसायापुढे गंभीर प्रश्न हे निर्माण होत असतात. जर ह्या मूलभूतच गोष्टी जर नसतील व्यवसायामध्ये तर व्यवसायासमोर हे गंभीर प्रश्न निर्माण होतात. महाराष्ट्रासारख्या काही राज्यात वीज भार नियमामुळे ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी 10 तासांपर्यंत वीज उपलब्ध नसते. लक्षात घ्या, महाराष्ट्रासारख्या काही राज्यामध्ये वीज भार नियमामुळे काही प्रमाणात लोडशेडिंग हे जास्त प्रमाणात होतं. त्यामुळं प्रत्येक दिवशी 10 तास, बघा, प्रत्येक दिवशी 10 तास वीज ही उपलब्ध नसते. मग कसा व्यवसाय होणार आहे अशा ठिकाणी? जर वीजच नसेल तर वीज उपलब्ध नसते, 10 तास तर वीज उपलब्ध नसेल, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी व लघु उद्योग जे असतात यांच्यापुढे अतिशय मोठ्या प्रमाणात मोठ्यात मोठे संकट हे उभं राहत असतं. तर ही येणारी पर्यावरणातील समस्या ती म्हणजे पायाभूत सोयी या कमी प्रमाणात असतात. ओके, त्यानंतर वित्तीय मर्यादा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वित्तीय मर्यादा. भांडवलाची गरज पूर्ण होणे सुद्धा मूलभूत गरज आहे. जर आपल्या व्यवसायाला भांडवलच नसेल तर व्यवसाय आपण कशाचा करणार? कोणताही व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे भांडवल असणं. आपल्याकडे जर भांडवल असेल तर आपण हवे तेवढ्या प्रमाणात आपला व्यवसाय हा विकसित करू शकतो. त्यासाठी भांडवलाची गरज असते आणि भांडवलाची गरज ही पूर्ण होणे ही अतिशय मूलभूत गरज आहे. परंतु खेड्यातल्यांना ते सहजपणे मिळत नाही. खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा खेड्यामध्ये राहणाऱ्या उद्योजकांना भांडवल हे सहज मिळत नाही. रास्त व्याजदराने भांडवल मिळणे दुरापास्त असते. ओके, त्यांना जास्तीत जास्त कमी व्याजदरामध्ये भांडवल सुद्धा त्या उद्योजकांना मिळत नाही. बँकाच्या दृष्टीने कर्ज घेण्याची पत ही महत्त्वाची असते आणि खेड्यातांकडे पत ही कमी असते. लक्षात घ्या, बँकाच्या दृष्टीने कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे जर बँक तुम्हाला जर 5 रुपये हे लोन देणार असेल तर तुमच्याकडे त्यातले ऑलरेडी 3 रुपये हे असणं अतिशय महत्त्वाचं असतं. तेव्हा तुमच्या 3 रुपयाकडे बघून बँक तुम्हाला 5 रुपये हे लोन देत असते. ओके, त्यासाठी बँकेने जर लोन दिलं तर ते परतफेड करण्याची कॅपॅसिटी त्या लोकांकडे असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतरचं तिसरं म्हणजे दारिद्र्य व विषमता. खेड्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात लोकांमध्ये विषमता ही दिसून येत असते. समाजामध्ये विषमता खेड्यातील दिसून येत असते आपल्याला. दारिद्र्याचे दुष्टचक्र ग्रामीण जनतेच्या 5वीला पुजलं आहे असं म्हणलं गेलं. इथं काय सांगितलंय? ग्रामीण जी जनता आहे त्यांच्या नशिबाला नेहमीच दारिद्र्य हे असतं. दारिद्र्य हे त्यांच्या 5वीला पुजलं असं म्हणलं गेलं. इथं विषमता, त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विषमता ही दिसून येत असते. दारिद्र्याचा प्रश्न हा ग्रामीण जनतेमध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचा असतो. ओके, दारिद्र्यामुळे स्वतःकडे भांडवल नसतं, कोणती पतही नसती. यामुळे बिकट स्थितीमुळे उमेद व उत्साह जो असतो तो सुद्धा निघून जात असतो खेड्यातील उद्योजकांचा. ओके, त्यानंतर सांगितले निरक्षरता व कमी शिक्षण. निरक्षरता व कमी शिक्षण यामध्ये काय?
तर माहिती व ज्ञानाचा अभाव, खेड्यातील जी लोक असतात, ग्रामीण भागातील जी लोक असतात ती जास्तीत जास्त शिक्षणाच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत ते अतिशय मागासलेले असतात. ओके, कारण ग्रामीण भागापासून जर शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षणासाठी जर 2-3 तास प्रवास करून शिक्षण घेण्यासाठी जर त्या स्थळापर्यंत जावं लागत असेल तर ग्रामीण भागातील लोक हे शिक्षण घेण्याचा विषय सोडून देतात. म्हणजेच माहिती आणि ज्ञानाचा अभाव हा ग्रामीण उद्योजकतेमधील किंवा ग्रामीण भागातील लोकांकडे मोठ्या प्रमाणात दिसून आपल्याला येत असतो. हा एक मोठ्या प्रमाणात अडथळा आहे त्यांच्यासमोर. निरक्षर व्यक्ती माहिती घेण्यामध्ये फार कमी पडत असतात. ओके, ज्या साक्षर व्यक्ती आहेत, शिकलेल्या एज्युकेटेड व्यक्ती आहेत, त्यांना माहिती घ्यायची असली एखाद्याची तर त्या फटाफट काम करतात. परंतु जे निरक्षर व्यक्ती आहे त्यांना माहिती घ्यायची म्हणलं की फारच वेळ लागतो आणि ती व्यक्ती त्यामध्ये कमी पडत असते. तसेच कमी शिक्षणामुळे व्यक्तीकडे आत्मविश्वास सुद्धा कमी असतो. ज्या व्यक्तीचं शिक्षण कमी असतं त्या व्यक्तीला कोणतंही काम जर करायला सांगितलं तर त्याला त्यामध्ये आत्मविश्वास हा कमी दिसत असतो. त्याचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल ही ऑलरेडी लो असते. त्यामध्ये निरक्षर व अल्पशिक्षित लोकांची संख्या आपल्याला ग्रामीण भागात जास्त दिसते. बघा, ग्रामीण भागामध्ये कोणत्या लोकांची संख्या आपल्याला जास्त दिसते असा प्रश्न तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये निरक्षर आणि अल्पशिक्षित लोकांची संख्या ही ग्रामीण भागामध्ये जास्त दिसून येत असते. अशा लोकांना नेहमी अन्य लोकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागत असतं. असे जे लोक असतात या लोकांना दुसऱ्या लोकांवरती अवलंबून राहावं लागत असते. लक्षात घ्या, जे निरक्षर लोक असतात, अल्पशिक्षित लोक असतात त्यांना नेहमी दुसऱ्या लोकांवरती अवलंबून राहावं लागत असतं. प्राथमिक शिक्षणातील दुरवस्था हे यामागचे मूळ कारण आहे. ओके, आपल्याला ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण उद्योजकतेमध्ये असं दिसून येतं की बऱ्यापैकी लोक हे निरक्षर असतात, कमी शिकलेले असतात. त्यांच्यामध्ये त्यांचे जे शिक्षण झाले ते कमी शिक्षण झालेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास असतो तो अतिशय कमी प्रमाणात असतो. ओके, त्यानंतरची 5वी समस्या आहे ती म्हणजे विपणन विषयीच्या ज्ञानाचा अभाव. मार्केटिंग स्किल किंवा मार्केटिंग बद्दल असणारं त्याचं नॉलेज हे ग्रामीण भागातील लोकांकडे कमी असतं. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितले, ग्रामीण उद्योजकांकडे व विशेषतः शेतकऱ्यांकडे विपणनाचे ज्ञान व कौशल्य फारसे असत नाही. ग्रामीण उद्योजकांकडे व विशेषतः शेतकऱ्यांकडे मार्केटिंगचं स्किल हे जास्तीत जास्त असत नाही. उत्पादन खूप चांगल्या प्रकारचं करून सुद्धा प्रभावी विक्री न झाल्यामुळे त्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. काही शेतकरी असे असतात की त्यांचं उत्पादन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं परंतु त्यांना सेलिंग करता येत नाही, त्यांना विक्री ही प्रभावीपणे करता येत नाही. त्यामुळे त्यांचं नुकसान जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येत असतं. अनेक शेतकरी एकच प्रकारचे पीक घेण्याच्या मागे असतात. ओके, ग्रामीण भागामध्ये असं एक असतं की अनेक शेतकरी जे असतात ते एकसारखं पीक घेतात आणि एकसारखं जर पीक घेतलं तर एकाच वेळेला ते पीक हे मार्केटमध्ये येतं, बाजारपेठेमध्ये येतं आणि बाजारपेठेमध्ये जर एखादी वस्तू जास्त प्रमाणात दिसत असली तर ग्राहक त्या वस्तूची किंमत ही अतिशय कमी किमतीला ती वस्तू ही खरेदी केली जात असते. त्यामुळे जे ग्रामीण भागातील शेतकरी असणारे, उद्योजक असणारे, त्यांनी पीक घेताना नेहमी वेगवेगळ्या प्रकारचं पीक घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. सगळ्यांनी एकसारखं पीक घेतलं आणि एकसारखंच पीक घेऊन ते एकाच वेळेला जर मार्केटमध्ये आणलं तर त्यांच्या पिकाला जी किंमत दिली जाणार आहे ती किंमत अतिशय कमी असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यामध्ये नफा न होता त्यामध्ये टोटल लॉस होणार आहे. ओके, त्यामुळे विपणनविषयी ज्ञानाचा अभाव ही एक मोठी समस्या आहे ग्रामीण भागातील उद्योजकांची. त्यानंतर व्यक्तिगत समस्या. बघा, आकडा सांगितलाय तुम्हाला व्यक्तिगत समस्या. व्यक्तिगत समस्यामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी असतात. तर व्यक्तिगत समस्यांमध्ये प्रोत्साहनाचा अभाव असेल, बुजरेपणा, व्यवस्थापकीय कौशल्याचा अभाव, वित्तीय शिस्तीचा अभाव, वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेची धास्ती ग्रामीण भागातील उद्योजकांना असते. यामध्ये बघा काय सांगितले, प्रोत्साहनाचा अभाव. आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये विकास करायचा आहे
किंवा आपल्याला विकास साधून घ्यायचा आहे, ही तीव्र जी इच्छा असते ती ग्रामीण भागामध्ये क्वचितच एका दुसऱ्या उद्योजकाकडे दिसून येत असते. याचा एक अभाव ग्रामीण भागातील लोकांमध्ये असतो. बहुसंख्य लोक हे मरगळलेल्या उदासीन अवस्थेमध्ये दिसून येत असतात. ग्रामीण भागातील लोक हे प्रोत्साहित नसतात, आपल्या कामाशी प्रोत्साहित मोटिवेट होऊन जोमाने काम करणारे नसतात. काही जण तर मरगळलेलेच असतात, उदासीन अवस्थेत ते आपल्याला दिसून येत असतात. म्हणजेच की उत्साहीपणाचा अभाव त्यांच्याकडे असतो. त्यांना प्रोत्साहन कोण देत नसतं, त्यामुळे ते लोक एकतर मोटिवेट नसतात, प्रोत्साहित नसतात. त्यामुळे प्रोत्साहनाचा अभाव हा ग्रामीण भागातील उद्योजकांकडे, ग्रामीण भागातील लोकांकडे मोठ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर बुजरेपणा. यामध्ये बरेच लोक समाजात वावरताना धीटपणाने वावरत नाहीत. लक्षात घ्या, बरेच लोक समाजात वावरताना धीटपणाने वावरत नाहीत. बुजरेपणा, पाठीमागे राहण्याची प्रवृत्ती ही गोष्ट उद्योजकतेस मारक ठरत असते. धीटपणा, आत्मविश्वास हा उद्योजकामध्ये असणं अतिशय महत्त्वाचा घटक आहे, की प्रत्येक उद्योजकामध्ये आत्मविश्वास हा असला पाहिजे. त्याचबरोबर तो उद्योजक जे काही कार्य करणार आहे त्यामध्ये त्याने पुढाकार घेऊन उत्साहाने, जोमाने, आनंदाने ते कार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ग्रामीण भागातील उद्योजक असे असतात की त्यांच्यामध्ये धीटपणा नसतो, कोणतंही काम ते कॉन्फिडन्सने करत नाहीत. त्याचबरोबर कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर ते उद्योजक लगेच तयार होत नाही, त्यासाठी ते मागे राहतात. मागे राहतात. धीटपणाने पुढे जाऊन एखादी गोष्ट करणं याचा अभाव हा दिसून येत असतो. इन शॉर्ट, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सच नसतो. जे ग्रामीण उद्योजक असतात त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो. ते काय करत असतात, एखादी जर गोष्ट आपल्याला करायची असेल तर ते पुढाकार घेऊन करत नसतात. त्याचा अभाव त्यांच्यामध्ये असतो. इन शॉर्ट, आत्मविश्वास कमी असतो त्या लोकांमध्ये. त्यामध्ये तिसरं काय सांगितलंय, व्यवस्थापकीय कौशल्याचा अभाव. व्यवस्थापकीय जे कौशल्य असतात, मॅनेजमेंट स्किल जे असते, जर ग्रामीण भागातील उद्योजक हा कमी शिकलेला असेल, त्याच्यामध्ये आत्मविश्वासच नसेल, तर तुम्ही सांगा की त्याच्यामध्ये व्यवस्थापन करण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये असेल. त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचं कौशल्य नसणार आहे. त्यामध्ये पद्धतशीर नियोजन करणं, व्यवसायाचं साधन सामग्रीचं संघटन करणं आपल्या व्यवसायाची लागणार आहे. त्यानंतर जे काही व्यवसायामध्ये केल्या जाणाऱ्या प्रक्रिया आहेत त्याचा पाठपुरावा करणं, प्रभावी संभाषण करणं, आपले जे एम्प्लॉई असतील, कामगार जे असतील, कर्मचारी असतील, त्यांच्याशी जे संभाषण करायचे ते प्रभावी स्वरूपाचं संभाषण करणं, त्याचबरोबर उत्तम पत्रलेखन करणं इत्यादी कौशल्ये फारशी अवगत नसल्याने उद्योजकांसमोर व्यावहारिक अडचणी या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. लक्षात घ्या, ग्रामीण उद्योजकतेमध्ये उद्योजकांसमोर फारशा अडचणी का निर्माण होतात, कारण की त्या उद्योजकांमध्ये कम्युनिकेशन स्किल नसतं किंवा पद्धतशीर जे प्लॅनिंग केलं जातं व्यवसायाचं ते त्यांना येत नसतं. प्लॅनिंग करायला त्यांना येत नाही. त्यांना पाठपुरावा करणं, आपल्या व्यवसायासाठी जे काही साधन सामग्री लागणार आहे ती साधन सामग्रीचं संघटन करणं, प्रभावी संभाषण करणं, आपले कर्मचारी जे असतील त्या कर्मचाऱ्यांबरोबर किंवा आपल्या प्रोडक्ट्स घेणारे जे ग्राहक असतील त्या ग्राहकांबरोबर प्रभावी संभाषण करणं, त्याचबरोबर उत्तम प्रतीचं पत्रलेखन करणं, या सर्व गोष्टींचा अभाव हा आपल्याला ग्रामीण उद्योजकांकडे दिसून येत असतो. त्यामुळं व्यावहारिक अडचणी ह्या मोठ्या प्रमाणात उद्योजकांना सामोरे जावं लागत असतं अडचणींना. त्यानंतर आहे वित्तीय शिस्तीचा अभाव. वित्तीय शिस्तीच्या अभावामध्ये काटेकोरपणे व व्यवस्थित हिशोब ठेवणे अनेकांना जमत नाही. लक्षात घ्या काय सांगितलंय, काटेकोरपणे आणि व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवणं हे प्रत्येकाला जमत नसतं. ते स्किल प्रत्येकामध्ये असेलच असं काही नसतं. प्रत्येक गोष्टीचा किती ठिकाणी आपल्याला किती पैसे लागले, कोणत्या क्रियेसाठी आपल्याला किती पैसे लागले याचा हा काटेकोरपणे व्यवस्थित हिशोब ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही.
प्रत्येकाला जमत नसतं. त्यामुळं तसेच पैशाचा योग्य प्रकारे विनियोग करणे अनेकांना कठीण असते. ओके, व्यवसायामध्ये किती प्रमाणात पैसे हे आपल्याला कुठं घालवायचे हे प्रत्येकाला जमलं असं काही नसतं. त्यानंतर किती प्रमाणात पैसे आपण कोणत्या प्रक्रियेमध्ये आपले साधन सामग्री असेल त्याला किती प्रमाणात पैसे गेले, त्यानंतर कर्मचाऱ्यांना आपण किती प्रमाणात पैसे दिले, त्यानंतर आपला जो माल विक्री होणार आहे बाजारपेठेमध्ये त्याप्रमाणे त्या पद्धतीने आपले त्या प्रक्रियेमध्ये किती प्रमाणात आपला खर्च झाला, इन शॉर्ट आपला उत्पादन खर्च किती झाला याचं काटेकोरपणे याचं प्लॅनिंग करणं, याचं नियोजन करणं याचा अभाव हा ग्रामीण उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत असतो. ओके, ग्रामीण भागातील काही उद्योजक असे असतात की पैसा हातात आल्यानंतर पुढचा विचार न करता अयोग्य प्रकारे खर्च करण्याची प्रवृत्ती ही ग्रामीण भागातील उद्योजकांमध्ये आपल्याला दिसून येत असते. त्यामुळं वित्तीय शिस्त जी असते त्या वित्तीय शिस्तीचा अभाव मोठ्या प्रमाणात इथं दिसून येत असतो. त्यानंतर वेळखाऊ किचकट प्रक्रियेची धास्ती. व्यवसाय सुरू करत असताना ज्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. आता बघा, व्यवसाय सुरू करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागत असतात. तर व्यवसायामध्ये पद्धतशीर प्लॅनिंग करायचं, वेगवेगळी साधन सामग्री आणायची, कर्मचाऱ्यांचं नियोजन करायचं, या सर्व ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी करण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो जास्त लागत असतो. ओके, व्यवसाय सुरू करताना अनेक ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टींना लागणारा वेळ हा जास्त लागत असतो आणि ती जी प्रोसेस असते, प्रक्रिया जी असते ती अतिशय किचकट असते. त्यासाठी खूप चिकाटी व सिद्धी प्रेरणा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. उद्योजकाकडे चिकाटी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की जर एखाद्या उद्योजकाकडे चिकाटी नसेल तर जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे, आपलं ध्येय जे आहे आपल्या व्यवसायामध्ये ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा लागू शकतो. त्यासाठी खूप चिकाटीनं उद्योजकांना व्यवसाय करावे लागत असतात. त्यामुळं खेड्यातील लोक याची दास्ती मोठ्या प्रमाणात घेत असतात, म्हणून ते मागे असतात. कारण जर व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रोसेस करावी लागणार, त्याच्यासाठी जी क्रिया करावी लागणार आहे त्याला जास्तीत जास्त वेळ लागणार, म्हणून ग्रामीण भागातील लोक उद्योगच करत नाहीत. त्यानंतरची समस्या आहे ती म्हणजे सामूहिक समस्या. सामूहिक समस्यांमध्ये बघा, पहिली आहे परंपरागत व्यवसाय चिकटून राहणे, त्यानंतर कौटुंबिक व सामाजिक पाठबळाचा अभाव, त्यानंतर सरकारी योजनांविषयी भीती किंवा उदासीनता, व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध, आर्थिक व राजकीय दुर्बलता. यामध्ये काय सांगितले तुम्हाला, परंपरागत व्यवसाय चिकटून राहणे. यामध्ये काय, परंपरागत व्यवसाय सुद्धा कल्पकतेने नव्या दृष्टीने यशस्वी होऊ शकतो. परंपरागत जे व्यवसाय चालत आलेले आहेत ते व्यवसाय सुद्धा नव्या दृष्टीने जर केले, आधुनिक पद्धतीने जर केले तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतात. ओके, मात्र तो जुना व्यवसाय जुन्या पद्धतीने जर केला तर तो यशस्वी होईल का नाही सांगता येत नाही. कारण आता जुन्या पद्धतीच्या वस्तू किती प्रमाणात आता सध्या विक्री होते बाजारपेठेमध्ये याचं संशोधन करणं अतिशय महत्त्वाचं असतं की जुन्या पद्धतीच्या वस्तू किती प्रमाणात ग्राहक असे आहेत की ते जुन्या पद्धतीच्या वस्तू ह्या खरेदी करतात. परंतु आता सध्याची बाजारपेठ अशी आहे की ती मॉडर्न बाजारपेठ आहे. ग्राहक जे आत्ताचे मॉडर्न ग्राहक आहेत. सो जुना व्यवसाय करून जर ती वस्तू विक्रीत जर होत नसेल तर ती वस्तूचं उत्पादन करून उद्योजक हा तोट्यामध्ये जाणार असतो. त्यासाठी जुना व्यवसाय जरी असेल तर तो आधुनिक पद्धतीने केला तर नक्कीच त्यामध्ये यश मिळणार असतं. मात्र तो जुना व्यवसाय जुन्या पद्धतीने जर केला तर तो यशस्वी होत नसतो. परंपरेला चिकटून जैसे थे राहून पुरेसा फायदा मिळत नाही. लक्षात घ्या, काही ठिकाणी जैसे थे असं राहून पुरेसा फायदा मिळत नाही. त्यामध्ये आर्थिक अडचणी ह्या मोठ्या प्रमाणात येत असतात. पर्यायी व्यवसायांचा विचार फारसा केला जात नाही. त्यानंतरची समस्या आहे कौटुंबिक व सामाजिक पाठबळाचा अभाव. यामध्ये काय सांगितले, पगारदार व्यक्तींना समाजात जी प्रतिष्ठा मिळत असते ती स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना मिळत नाही. लक्षात घ्या, आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त प्रतिष्ठा कोणाला दिली जावी, जी लोक नोकरदार आहेत. ओके, नोकरदार म्हणजेच नोकऱ्या करतात त्याचबरोबर महिन्याला पगार मिळवतात, त्यांना
त्या लोकांना जास्तीत जास्त प्रतिष्ठाही मिळत असते. आपल्या समाजामध्ये नोकरीच्या मागे लागायचे पण व्यवसायाचा विचार करायचा नाही, अशी सर्वसाधारण परिस्थिती इथं आढळून येत असते, आपल्याला दिसत असते. आपल्या समाजामध्ये जास्त प्रतिष्ठा कुणाला असते? जे नोकरदार आहेत, पगारी घेतात, त्या लोकांना जास्तीत जास्त प्रतिष्ठा दिली जाते. परंतु नोकरीच्या मागे न लागता, व्यवसायाचा विचार न करता सर्वसाधारण परिस्थिती जशी आहे तशी चालवायची आपल्याला दिसून येत असतं समाजामध्ये. ओके, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना, ज्या व्यक्तींना व्यवसाय करायचा आहे अशा व्यक्तींना कुटुंबातील इतर सदस्यांचे तसेच मित्र नातेवाईकांचे फारसे पाठबळ हे मिळत नाही असं आपल्याला दिसून येतं. बघा, ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे त्या व्यक्तींना कुटुंबातील इतर सदस्यांचं तसेच मित्रांचं सुद्धा पाठबळ मिळत नाही. हा एक अभाव आहे, ही एक समस्या आहे मोठी. त्यानंतर सरकारी योजनांविषयी भीती किंवा उदासीनता. सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांची भीती किंवा त्या योजनांबद्दल असणारी उदासीनता, यामध्ये उद्योजकतेला मदत करणाऱ्या सरकारी योजना ह्या जास्तीत जास्त प्रमाणात असतात. लक्षात घ्या, सरकार हे ग्रामीण उद्योजकांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत करत असतं. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांनी ज्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत उद्योजकांसाठी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. परंतु ग्रामीण भागातील उद्योजक काय करतात की त्याची भीती बाळगतात. ओके, त्यांना त्या सरकारच्या योजनांवरती विश्वासच बसत नाही, कारण सरकारच्या ज्या योजना असतात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त वेळ खर्च करावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो. त्यावेळेला आपल्याला सरकारच्या योजना ह्या मिळत असतात किंवा त्यावेळेला आपण सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. परंतु हा ना, एवढा वेळ खर्च करायची, एवढा पैसा खर्च करायची हिंमत नसते ग्रामीण भागातील उद्योजकांमुळे. त्यांना काही विश्वासच नसतो त्यांना की सरकारची योजना येईल ती आपल्याला लाभ मिळवून देईल, असे त्यांना या सरकारच्या योजनेवरती त्यांचा विश्वास नसतो. उलट भीती वाटत असते त्याला. जो उद्योजक असतो, ग्रामीण भागातील उद्योजकांना सरकारी योजनेबद्दल भीती वाटत असते अथवा लोक हे उदासीन राहत असतात आणि ते काय करतात, दुर्लक्ष करतात. पण बऱ्याच प्रमाणात असे लोक आहेत की जे ग्रामीण भागात राहतात परंतु सरकारच्या प्रत्येक योजनेवरती त्यांचं लक्ष असतं, प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न ती लोक करत असतात. अशी लोक समाजामध्ये आपले आहेत. ओके, त्यामध्ये चौथी समस्या, व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध. व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध. बघा, यामध्ये काय सांगितलंय, सामाजिक वातावरण अद्याप इतके मुक्त झालेले नाही. सामाजिक वातावरण हे आणखी मुक्त झालेले नाही. कोणताही व्यवसाय खुशाल करावा, परंपरावादी विचारांचा पगडा आजही टिकून आहे. यामध्ये काय सांगितलंय, समाजाचं जे वातावरण आहे ते आणखी मुक्त झालेलं नाही. कोणताही व्यवसाय करण्यासाठी आणखी मोकळीक नाही लोकांना. त्यामध्ये त्यांच्या मनावरती समाजाचा पगडा हा अजूनही टिकून आहे. त्यानंतर आर्थिक व राजकीय दुर्बलता. यामध्ये भारतातील काही अपवाद वगळता, लक्षात घ्या, भारतातील काही अपवाद वगळता सर्वसाधारणपणे समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. भारतातील समाज हा आर्थिकदृष्ट्या कसा आहे, तो दुर्बल आहे. ओके, तसेच राजकीय दृष्टीने सुद्धा प्रबळ समाज ग्रामीण भागात दुर्बळ आहे. ग्रामीण भागातील लोक हे आर्थिकदृष्ट्या तर दुर्बळ असतातच. ओके, आर्थिक बळ हे त्यांच्याकडे नसतं. त्याचबरोबर राजकीय दृष्टीने सुद्धा ते लोक दुर्मिळ असतात. त्याचबरोबर स्थानिक नेतृत्व सामान्य व्यक्तीवर दबाव आणणारे आहे, परंतु सामान्यांच्या हितासाठी सरकारवर प्रभाव पडणारे नाही. लक्षात घ्या, ग्रामीण भागातील स्थानिक नेतृत्व हे सामान्य व्यक्तीवर दबाव आणणारे असते, परंतु सामान्यांच्या हितासाठी सरकारवर प्रभाव पाडणारे नसते. त्यानंतरची समस्या म्हणजे संस्थात्मक समस्या. यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला 9 समस्या दिल्या.
त्यामध्ये अस्पष्ट व अव्यवहार्य धोरण, निकृष्ट अंमलबजावणी, सांघिक कृती व दुबळी, नोकरशाही वृत्ती, संस्थांमध्ये सदोष कार्य विभागणी, कर्मचाऱ्यांना पाठबळाचा अभाव, अधिकारी वर्गाची मंद कार्यप्रेरणा, तांत्रिक ज्ञान कमी, मानवी घटकास कमी महत्त्व. यामध्ये काय सांगितलंय, अस्पष्ट व व्यवहार्य धोरणे. या समस्येमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, संबंधित संस्थांची धोरणे जी असतात ती सुस्पष्ट नसतात. ग्रामीण भागातील उद्योजकांना जे उद्योग करायचे असतात त्यांची जी धोरणं असतात, त्या व्यवसाय संस्थेची जी धोरणं असतात ती सुस्पष्ट नसतात. सो व्यवसाय धोरणाचे ऑब्जेक्ट असतील, धोरणं जी असतील ती सुस्पष्ट असणं अतिशय महत्त्वाचं असतं. तसेच त्या धोरणाची अंमलबजावणी करताना व्यावहारिक अडचणी ह्या जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामीण भागामध्ये येत असतात. त्यानंतर निकृष्ट दर्जाची अंमलबजावणी. भारतात येणारा सर्वसाधारण अनुभव हा असा आहे की योजना चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी निकृष्ट असते. लक्षात घ्या काय सांगितलंय, भारत देशामध्ये येणारा सर्वसाधारण अनुभव असा आहे की योजना चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी निकृष्ट असते. उद्योजकता विकासाच्या योजना यास अपवाद नाही. त्यानंतर सांघिक कृती दुबळी. यामध्ये काय सांगितलंय, विविध पॉईंट जरा अवघड आहेत लक्षात ठेवण्यासाठी. विविध संस्थांमध्ये समन्वय अपवादाने दिसतो. बघा, विविध ज्या व्यवसाय संस्था असतात त्यांच्यामध्ये समन्वय हा अपवादाने दिसून येत असतो. सर्व संस्थांच्या सांघिक प्रयत्नातून उद्योजकांना पाठबळ मिळाल्याचे चित्र आपल्याला दिसत नाही. त्यानंतर नोकरशाही वृत्ती. यामध्ये बऱ्याच संस्थांमध्ये नोकरशाही वृत्ती असल्याचा अनुभव आपल्या लोकांना दिसून येत असतो. बऱ्याच संस्था अशा आहेत की त्यामध्ये लोकांना नोकरशाही वृत्ती, नोकराचा अनुभव त्यामध्ये येत असतो. त्यामध्ये नियमांचे अवास्तव स्तोम असेल, संस्थेच्या मूळ उद्देशांशिवाय किंवा मूळ उद्देश जे असतात त्याचे विसर पडल्याची वर्तणूक आपल्याला इथं दिसत असते. ओके. त्यानंतर संस्थांमध्ये सदोष कार्यवाही. यामध्ये काय सांगितले, त्याच प्रकारची कामं अनेक संस्था या करताना दिसत असतात. त्यामुळे त्यांचे जे प्रयत्न असतात ते अपव्यय जात असतात. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पाठबळाचा अभाव. यामध्ये संस्थांमध्ये जे कर्मचारी प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असतात कामाची, त्यांना उच्च पातळीवर हवे तसे पाठबळ मिळत नाही. लक्षात घ्या, संस्थांमध्ये जे कर्मचारी प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असतात त्यांना उच्च पातळीवर हवे तसे पाठबळ मिळत नाही. कर्मचाऱ्यांनी लोकांना दिलेला शब्द हा पोकळ आश्वासन ठरत असतो. अधिकारी वर्गाची मंद कार्यप्रेरणा. यामध्ये झोकून देऊन कार्य करणारे अधिकारी, विरळच बहुतांश अधिकारी उदासीन वृत्तीने कार्य करत असतात. लक्षात घ्या, व्यवसाय संस्थेमध्ये काम करणारे अधिकारी हे बऱ्याच प्रमाणात उदासीन वृत्तीने काम करत असतात. त्यानंतर तांत्रिक ज्ञान कमी. संस्थांमधील कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान जर अपुरे असेल तर लोकांना उत्तम मार्गदर्शन देता येत नाही. जर संस्थेमधील जे कर्मचारी आहेत त्यांना जर तांत्रिक ज्ञान नसेल तर ते आपल्या ग्राहकांना काय तांत्रिक ज्ञान देणार आहेत, ही एक समस्या मोठ्या प्रमाणात असते तिथं. आणि त्यानंतर मानवी घटकास कमी महत्त्व. काय सांगितलं यामध्ये, विकासाचा केंद्रबिंदू असावा असा मानवी घटकास प्रत्यक्षात दुर्लक्ष केलं जातं. मानवी घटकाचा जास्तीत जास्त विकास होणे अतिशय महत्त्वाचं असतं, परंतु इथं काय केलं जातं, संस्थात्मक समस्यांमध्ये मानवी घटकालाच दुर्लक्ष केलं जातं. सो या पद्धतीने आपण काय पाहिले, ग्रामीण उद्योजकता म्हणजे काय आणि ग्रामीण उद्योजकतेमध्ये किंवा ग्रामीण उद्योजकांना ग्रामीण भागामध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या येत असतात. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात की ग्रामीण भागामध्ये ग्रामीण उद्योजकता विकास करण्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज आहेत. ओके, कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करा तुमचं, जेणेकरून तुमच्या प्रेझेंटसाठी महत्त्वाचं आणि जिथं सांगितलं जाईल हे तुम्हाला विचारलं जाईल MCQ ला त्याचे प्रॉपर नोट्स काढा. ओके.